हर्षवर्धन पाटील आज शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतात। शरद पवार आणि जयंत पाटील स्वतः या पक्षप्रवेशासाठी उपस्थित असणार आहेत। इंदापूर मार्केट कमिटीच्या आवारामध्ये पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। हर्षवर्धन पाटील इंदापूर विधानसभेसाठी इच्छुक आहेत। प्रतिनिधी बालाजी पोद्दार यांच्याकडून आपण आणखी तपशील घेणार आहोत। बालाजी, आज हर्षवर्धन पाटील हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येत आहेत। इंदापूरतून त्यांना तिकीट मिळेल असं म्हटलं जात आहे। कसे नेमके पडसाद या पक्षप्रवेशानंतर उमटू शकतात, एकंदरीत स्थानिक राजकारणाचा विचार करायचा झाला तर? नक्कीच शरद पवार जे आहेत ते आता पुणे जिल्ह्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केल्याचं दिसतंय। गेल्या अनेक दिवसापासून जे हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशाची चर्चा होती ती चर्चा आता पूर्ण झालेली आहे आणि आज त्यांचा पक्षप्रवेश इंदापुरात होतोय। यामुळे अजित पवारांना तरी हा झटका आहेच, त्याचबरोबर भाजपाचे सुद्धा मोठे धोकेधुकी आहे, कारण हर्षवर्धन पाटील हे भाजपाचे नेते होते। आज ते भाजपावर काय बोलतात हेही पाहणं महत्त्वाचं आहे। यामुळे मात्र शरद पवार राष्ट्रवादी पक्षाची जी ताकद आहे ती पुणे जिल्ह्यात वाढताना पाहते आणि हर्षवर्धन पाटलासोबत आता इंदापूर तालुक्यातले किती पदाधिकारी आपल्यासोबत येतील तेही शरद पवार पाहतील। त्यासाठी आजचा हा सगळा जाहीर जो मार्केट कमिटीतली सभा आहे त्या सभेमध्ये हा पक्षप्रवेश होणार आहे। विधानसभेचे तिकीट मिळेल नाही मिळेल या संदर्भात आणखी चर्चा झाली नसल्याचं बोललं जातंय। मात्र आजच्या पक्षप्रवेशाने हर्षवर्धन पाटील हे विधानसभेमध्ये तुतारीचे उमेदवार असण्याची शक्यता आहे। रिद्धी जी, निश्चित। बालाजी, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।